आशा सेविकांच्या जवळपास 6 महिन्यांपासून थकीत असणाऱ्या मानधनाच्या गंभीर विषयासंबंधी महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आशा सेविका म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्याचा खरं तर कणा आहे। या आशा सेविका आहेत म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील आरोग्यासंबंधीचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचत असतात। शासनाच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना आहेत त्या सुद्धा ग्रामीण भागातील घराघरात या आशांच्या माध्यमातून पोहोचत असतात। या आशा सेविकांचं योगदान उभ्या देशांनी कोरोना काळामध्ये बघितलेलं आहे। अगदी तुटपुंज मानधनावरती या सर्व महिला आपली सर्वांची सेवा करत असतात। एका बाजूने लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळ्या विभागांचा निधी वळवून शासन त्यांना खुश करत आहे, मात्र दुसऱ्या बाजूनी आमच्या आरोग्याची काळजी घेणारी ही आमची लाडकी बहीण मात्र मागच्या 6 महिन्यांपासून आपल्या अधिकारांपासून वंचित आहे। आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर आशा सेविकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून वाई पंचायत समिती या ठिकाणी एक आगळं वेगळं ढोल ताशा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण माझ्यासोबत पाहू शकता आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आशा सेविका उपस्थित आहेत। मी राज्य शासनाला आजच्या या आंदोलनातून एवढंच सांगू इच्छितो की आपण जसं आपल्या लाडक्या बहिणीचा मतदानासाठी विचार करता तसंच आमच्या या आशा सेविकांचा या लाडक्या बहिणींचा आमच्या सगळ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी का होईना पण शासनाने विचार करावा। आज आम्ही फक्त या ठिकाणी ढोल ताशा आंदोलन करून या प्रशासनाला एक डेमो दिलेला आहे, मात्र उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर या लाडक्या बहिणींच्या मानधनाचा व त्यांच्या असणाऱ्या विविध अडचणींचा प्रश्न जर राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवण्यात आला नाही तर मात्र आंदोलनाची दाहकता ही भविष्य काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेलच। आज तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या आंदोलनाचा जो शब्द प्रशासनाला देण्यात आलेला आहे तो शब्द आम्ही पावलोपावली पूर्ण केलेला आहे। ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची घोषणा करतो त्या दिवशी आम्ही काही झालं तरी आंदोलन करतोच आणि याच्यात मात्र इथून पुढच्या काळात सुद्धा कसलाही बदल होणार नाही एवढं आज प्रशासनाने लक्षात ठेवावं आणि यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।